नमस्कार. जय शिवराय, जय महाराष्ट्र. निशिकांत दुबे नावाचा एक हरामखोर खासदार बोलतोय, मराठी माणसानं महाराष्ट्राबाहेर या आपटून आपटून मारू. मराठी माणूस कोणाची भाकरी खातोय ते आम्हाला माहिती आहे. त्या नाजायज अवलाद असणाऱ्या निशिकांत दुबेला मी सांगू शकतो, मराठी माणूस त्याच्या हक्काची, त्याच्या कष्टाची आणि त्यांच्या मेहनतीची भाकरी खातोय. आम्हाला आमच्या पूर्वजांनी सांगितलंय, कष्टाने कमवा, कष्टाने खा, मेहनतीचं कमवा, मेहनतीनं खा. कोणाला ओरबडून खाण्याची सवय महाराष्ट्रातल्या मराठी माणसाची नाहीये. आमच्या मुंबईवर आणि आमच्या मराठी माणसावर बोलण्याचा अधिकार निशिकांत तुला कधीच नव्हता, कधीच नाहीये. कारण आमची मुंबई, आमचा महाराष्ट्र कुणाच्या बापाची जागीरदारी नाही, कोणाच्या बापाची मक्तेदारी नाही. आमची मुंबई 105 हुतात्म्यांच्या बलिदानावरती उभं राहिलेलं शहर आहे. महाराष्ट्रामध्ये व्यापार करण्यासाठी आलात, व्यापारच करा. महाराष्ट्राचे बाप बनण्याचा प्रयत्न करू नका. महाराष्ट्र जगवणारा आहे, मारणारा नाही. इथे कामधंद्यासाठी आलात, पोटा पाण्यासाठी आलात, कामधंदे करा, पोटा पाणी भरा. महाराष्ट्राला शिकवू नका महाराष्ट्राने काय केलं पाहिजे, महाराष्ट्रातल्या मराठी माणसानं काय केलं पाहिजे. दुर्दैव या गोष्टीचं वाटतं, दीड दमडीचा खासदार महाराष्ट्राबद्दल, मराठी माणसाबद्दल एवढं काही बोलतो, पण महाराष्ट्रातल्या सरकारमधला एकही नेता, एकही मंत्री, किंबहुना मुख्यमंत्री सुद्धा त्याच्यावरती एक शब्द काढत नाहीत. हेच या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे.